रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जाणोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम पुन्हा देवोनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तात, जीवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेल्या जीवी. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तो शीन वाटत असे. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जीवी जळा आत पद्मपत्र. पांडुरंगा गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं. नमामि विघ्नेश्वर पादपंकजं. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणना, देसे देई प्रेम काही फळा. श्री गुरु चरण सरोज रज मन मुकुर सुधारी, वरणो रघुवर विमल जसुजो गायक फलचारी. बुद्धिहीन
तनु जानिके सुमेरौ पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जानुनी नेणते करी माझे मन तुझे प्रेम पुनते होनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत देवी जळा प्रस्तुत अभंग साधकांचे मायबाप असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रकरणातला भगवंताकडे प्रार्थना करणारा अद्वैत पर प्रकरणामध्ये सुद्धा हा अभंग आहे. म्हणून फार महत्वाचा अभंग आहे. 2 मिनिट परिहार आपल्या या श्री क्षेत्री कडमडू गावाच्या पुण्यनगरीमध्ये 125 वर्षाची परंपरा असलेला हा शब्द आहे. 125 आजपर्यंत टिकून आहे आणि सर्व गावकरी सर्व भजनी मंडळ सर्वांच्या प्रेरणेने हा यज्ञ सुरू असतो आणि याच्यामध्ये आजचा दिवस फार भाग्याचा आहे. निर्जला एकादशी अशा या मुहूर्तावर आज मला 7व्या दिवसाची सेवा संयोजक मंडळीने दिली. इथे आलो तुमचं सर्व मायबापांचं दर्शन हरी माझ्या आदरणीय गुरुवर्य तात्या गुरुवर्य भाऊ बहुता दिवस आपल्याला याने आपली भेट झाली. हरिभक्तीपरायण आदरणीय तुकाराम बाबा नामदेवजी महाराज आमचे शिरपूर तालुक्यातले सुपतचे महाराज ते उपस्थित आहेत. गिराडे हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ते हरिभक्तीपरायण बारकूजी गोड असं पारायण साधं घोडं व्यक्तिमत्व आहे. कोणताच काही नव्हते. हरिभक्तीपरायण आदरणीय प्रज्ञानंद गुरुजी सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणी लीन होतो. मस्तकाये
पहिल्याच दिवसापासून वरून राजाने आले. असं करमूड सारखं भाग्यवान गाव कोणतं? आमच्याकडे सर्व कपोटा होतोय. आपलं गाव एवढं चाललंय, रोज पाऊस आहे, रोज पाऊस आहे. म्हणून ऐकणाऱ्यांची संख्या चांगलीच आहे. बाहेर जर आला की आणखी वाढले असते. थोडं गरम होतं माणूस, पण इकडे तिकडे बसून घेतात लोक. जे आवडीचे आहेत ते येतातच, आणि ज्याला आवड नाही ते सांगतात मग गरम होत, काही समजत नाही, ऐकायला येत नाही. वाट काहीतरी वाट पाहिजे. पण आपलं गाव तसं नाही. सर्व क्षेत्रामध्ये आपलं गाव अग्रेसर आहे, परमार्थामध्ये 1 नंबर आहे. अनेक गावांना नाव काढतो. अशा या गावात सेवा मिळते. असं तर आजची एकादशी निर्जला कृष्ण परमात्म्याने असं विचारलं की आज कोणीही जेवण करू नका. पांडवांना सांगितलं. भीमदादा लगेच उभा राहिला. माझ्याकडून शक्य नाही, मला 12 गाड्या अन्न लागतं. माझ्या जठरामध्ये रुक नावाचा अग्नी तयार होतो, आणि तो अग्नी तेवढं अन्न टाकल्याशिवाय शांत बसत नाही. माझ्याकडून ते शक्य नाही, आणि असा उपवास माझ्याकडून केला जाणार. प्रयत्न तर कर, झालं तर झालं, नाही तर येता जाता स्वार. असं का करत? ठीक आहे, सांगतो तुम्हाला. सर्व पांडव परिवारामध्ये इतका नियमाने उपवास केला असेल तर भीमानेच केला. निरंकाट उपवास, पाणी सुद्धा घेतलं नाही. म्हणून उद्याच्या द्वादशीला भीमदादाच्या नावाने भीम द्वादशी किंवा पांडव द्वादशी असं कॅलेंडर मध्ये लिहिलेलं असतं. एवढी त्याची कीर्ती झाली. म्हणून आज निर्जला एकादशी आहे, सर्वांचा उपवास आहे. कोणी नसेल तरी तो आपल्यातच आहे. कोणी म्हणतो मला माझा उपवास नाही, पण फराळ सर्वांना चालतो. उपवास नसलेला बी चालतो आणि असलेल्याला बी चालतो. म्हणून सर्वांची एकादशी आहे. अशा न्यायाने आजचा पवित्र दिवस आहे आणि 7वा दिवस आहे. म्हणून कोणताही कीर्तनकार मागणी परत घेतो, विठ्ठल समोर हे शेठ उभे राहून गेले, म्हणून जबाबदारीनेच बोलावं लागतं. मग हे अरबी काही आम्ही बिनजबाबदार बोलत नाही, पण फार चाणाक्ष रीतीने बोलावं लागतं, कारण हे सर्वीकडे जातं. त्यामुळे आज मागणी पराभंग घेतलाय. मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आधी सेवा नंतर मेवा, आधी चाकरी नंतर भाकरी. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. आपण काहीतरी सेवा करतो तेव्हाच आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. सांगून जातो तुम्हाला, ऐकलंय तुम्ही दृष्टांत. पार्वती आई साहेबांना इच्छा झाली की मला रामायण ऐकायचं. म्हणजे कोणतं रामायण ऐकायचं? म्हणजे वाल्मिकी रामायण. वाल्मिकी ऋषींनाच बोलवलं. पार्वतीला मला रामायण ऐकायचंय, तुम्ही आम्हाला रामायण सांगा. म्हणे किती लोक असतील? म्हणजे आम्ही 2च जीव. आपलं बिलकुल जमणार. 2 लोकांमध्ये सांगणं आपल्याला, मला मोठा समाज. ठीक आहे, किती समाज पाहिजे? जेवढा जास्त समाज असतो तेवढा ठीक आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांना आमंत्रण. कैलास पर्वतावर रामायण कथा वक्ते ज्यांनी रामायण लिहिलं तेच आहेत. 7 दिवस झाले. 8व्या दिवशी काला झाला. भगवंताला असं वाटलं 7 दिवस स्वर्ग, मृत्यू, पाताळ एवढं काम सोडून सर्व लोक या सप्त्याला थांबले. आता मी यांना आहेर देतो.
सोने, जड, जवाहीर, हिरे, माणिक असे ताट तयार केले आणि त्यांना प्रत्येकाला देणार. त्याच्यातले एक जण उभे राहिले, थांबा थांबा, आम्हाला तुमचा असा सोन्याचा आहेर नको, जड जवाहीर हिरे नको. काय आहेर पाहिजे? तुम्ही माझ्या घरी आले, 7 दिवस कथेला थांबले, माझं कर्तव्य होतं की तुमचा काहीतरी सत्कार करायला पाहिजे. मग तुम्हाला जर आमचा सत्कार करायचा असेल, आम्हाला आवडतं ते द्या. मागणाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एकाला याचक म्हणतात आणि दुसऱ्याला भिकारी म्हणतात. भिकारी आपल्या दाराशी आला, माता भगिनींनी काहीतरी टाकलं ते घ्यायचं आणि खायचं, याला भिकारी म्हणतात. पण याचक त्याला म्हणतात, मी जे मागतो ते देत असाल तर द्या पुढच्या घरी. याला याचक म्हणतात. हे याचक जमले. भगवंताला तर संकट पडून गेलं भोलेनाथांना. काय करायचं? म्हणे आम्ही मागतो ते द्या. म्हणे ठीक आहे, मागा. तुम्ही रामायण किती श्लोकाचं वाचलं? म्हणे 100 कोटी श्लोक. आम्हाला 3 लोकांना सारखं वाटत. भगवान म्हणे काय नेमकी मागणी केली आहे? ठीक आहे म्हणे, असं करतो 33 लाख सगळ्यांना देऊन टाकतो, 1 लाख मला राहू द्या. 33 किती लाख झाले? 99 लाख झाले. किती उरला? 1 लाख मला राहू द्या. तेवढे सुद्धा तुम्हाला ठेवता येणार नाही. मग 33,000 आणखी द्या. किती राहिले? 1,000 राहिला. म्हणे एवढे तर राहू द्या. नाही, त्याची बी सारखे बाबा. 333 श्लोक सारखे वाटत गेले. किती राहिला? बरोबर बोलले ना? 1 श्लोक राहिला 8 अक्षराचा. म्हणे एवढा तर राहू द्या. म्हणे नाही, 8 अक्षर होते, 2 अक्षर आम्हाला द्या. शेवटचे जे महत्वाचे आहेत, नेमकाच राम नावाचे 2 शब्द बोलले. भजनकारी महादेव, मागणारा हुशार असतो. देणारा तर असतोच, पण मागणारा हुशार. तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये तेच केलंय. कोणाकडे मागावं? भगवंताकडे मागावं. भगवान दुसऱ्या भगवंताकडे मागतच नाही, कारण दुसरा भगवानच. संत भगवंताकडे मागतात, जीव देवाकडे मागतो, जीव संतांकडे मागतो आणि देव संतांकडे मागतो. असा उलटा केला. नामदेवरायाला एकांतात बोलवलं पंढरंगाने. महावारी झाली. नामदेवराय या ना इकडे जरा. म्हणे काय एवढी मोठी वारी भरते, तुम्ही वैष्णव, तुम्ही वारकरी येतात म्हणूनच मला किंमत आहे. तुम्ही जर आले नाही, कोण विचारणार आहे मला? मग देवा तुमचं म्हणणं काय? आषाढी कार्तिकी
भगवान संतांकडे मागतो, मला विसरू नका. तुम्ही जर विसरले तर मला कोणी विचारलं नाही. संत देवाकडे मागता, जीव देवाकडे मागतो, तो समर्थ आहे. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्ण जाणून ईश्वर समर्थ आहे तो भगवान. समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद, मागितले फार किती वाढी. आज वाघ साहेबांकडे फराळ होता दैवमध्ये. काय जे जे पाहिजे ते पोटभर घ्या आणि परत एक दुधाचा ग्लास बी घ्या. समर्थाचा असं असतं आणि त्याच्यामध्ये भेद केला जात नाही. यांना असं द्या, त्यांना तसं द्या. समर्थाशी नाही वर्णावर्ण भेद, मागितले फार ते वाढी. असा तो भगवान आमचा समर्थ आहे. असं म्हणत नाही अजून रेशन आलं नाही, साखर आली नाही, गहू आला नाही, तांदूळ आला नाही, तुम्ही नंतर या 2 दिवसांनी या, केव्हा बी जा, भगवान तयार आहे. पण आम्ही त्याच्या पुढे जातो आणि आमचं रडगाणं मानतो. जेव्हा माझं लग्न होत नाही पत्नी देऊन, तेव्हा माझ्याकडे पैसा नाही, मुलं बाळ होत नाही, वाढावे संतान जीवाचं रडगाणं हेच. म्हणून समर्थ, त्या समर्थाच्या दुकानामध्ये सर्व काही आहे. जर जवाहीर हिरे माणिक रत्न 5 आहेत आणि गिरेक म्हणे मला अर्धा किलो शेंगदाणे द्या. या दुकानावर शेंगदाणे भेटत नाही. जर लिमिटेशनच्या वस्तू भेटत नाही, चुकलं मग. इमिटेशन वस्तू इथे भेटत नाही. बदाम, खारीक, किसमिस सर्व आहे आणि मला शेंगदाणे पाहिजे, भेटणार. तुम्ही पत्ता चुकला. देवाकडे मागायचंय, ज्ञान मागा, ऐश्वर्य मागा, आरोग्य मागा, दुसरं काहीच मागू नका. आपली काहीच. तो भगवान द्यायला समर्थ आहे. समर्थ आहे म्हणूनच त्याच्या दुकानात ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसुती देतो मनोनी तो भगवंत. त्याच्या दुकानात काय काय आहे? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, म्हणून त्याला भगवान. तुझ्या सत्तेने वेदासी बोलले, वेदासी बोलले, तुझ्या सत्तेने वेदासी बोलले,
सूर्याला चालण्याची शक्ती त्याच्याकडे, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गांचे धरिले सत्ता मात्र. कुठे बस पाडायचा, कुठून बटन सुरू करायचं, कुठे बंद करायचं, त्याच्या हातात आहे. म्हणून असा तो भगवान आहे. मग एक असा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक प्रकरण मागणीचं आहे आणि एक प्रकरण मागणीचा निषेध करणार आहे. अनेक प्रकरण आहेत, त्याच्यापैकी मागणीचे 2 प्रकरण, निषेध आणि मागणी. तुका म्हणे जीवा भाव देवा पावई, कोणी सकाळे जीव गेला तरी चालेल, पण आम्ही काही मागणार. मागणी प्रकरण कसं काय आहे, त्याचा अर्थ असा आहे, मागूच नाही आणि मागितल्याशिवाय खाऊच नाही, खाल्ल्याशिवाय पिऊच नाही. मनाला प्रश्न विचारा, काय पिऊ नाही, जाऊच नाही, गेल्याशिवाय बोलूच नाही, तसं मागूच नाही. संसारात काहीच मागू नका, तुमची परमार्थाचं कल्याण करणारा मागा, अभंगाचं पहिलं.
फार फार महत्वाची बाबी केली देवा. मला अगोदर जाणत करा. जाणत म्हणजे काय? आत्मज्ञानाने संपन्न करा. आणि झालेलं ज्ञान जगामध्ये जो झाकून चालतो त्याला नेमता असतो. माझ्यासारखा थोडस 2-4 अंगा करतो बद्दाच फुटून जातात. नाही रे हो. एवढे तुकाराम महाराज तुका तरी सहज बोले वाणी याचे घरी वेदांत वाणी पाणी. वेदाचा तो अर्थ वावा. ते देवाला प्रार्थना करतात की या मनाला अगोदर जाणत करा, आत्मज्ञानाने संपन्न करा. कारण या शरीराचा मालक आपलं मन आहे. त्याने जर सांगितलं आपल्या आपल्या सिरियल बघू, कीर्तनाला काय जायचं, लोणचा महाराज काय म्हणजे तो काय सांगणार, आपल्या सिरियल बघू जाते. मनाला असं म्हणे सकळ इंद्रियामाधी मन हे प्रधान, पण तेच मन करी ध्यान विठोबाचे. जर त्याला रस्त्यावर आणलं तर मनुराजा एक देव या शरीराचा राजा मन असे नांदत त्याशी दोघी नरी. संकल्प एकत्र नावाच्या 2 पत्न्या आहेत. त्याला मुलगा झाला, तिला मुलगा झाला, तिला मुलगा झाला. असं आपलं येणं इथे झालं या मनामुळे. वासनेचा संग वयांत काढी तरी तपोबडी जन्म धरी. नाहीतर देशवेश नवे माझा
भगवंता हेच जाणणार आहे ते तूच माझी चिंता करा पाठी पोटी नाही निरवी सत्य निरवी म्हणजे स्वाधीन कर या संताची निरवी जीवनवी अनेक तुझे काही सर्व ठिकाणी तुकोबारांचं असं तोरून मापून म्हणून या मनाला जागृत करा कशाने होईल प्रेमाने प्रेम फक्त प्रेम हे खातं देवाकडे आहे धनाचं खातं कुबेराकडे आहे उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे आहे संहाराचं खातं यमाकडे आहे म्हणून आपल्याला जर प्रेम मागायचं असेल प्रेम हे देवाचे देणे देह भाव जायची न धरावी म्हणे शुद्धी देश शरबत प्रेम द्या मज भीक काही देवा प्रेमे भाव देवा प्रेमे भाव देवा प्रेमे भाव देवा मज भीक काही देवा प्रेमे भाव देवाकडेच जायचे का दुसरीकडे भेटत नाही म्हणून भगवंताकडे जावं दुसरं काहीच मागू प्रेम सुखदे प्रेमाविन नाही देवाकडे प्रेम मागायचं त्याच्याशिवाय आपल्याला समाधान नाही आपण आता वाऱ्या निघाल्या दिंडे निघाल्या त्याच्यामध्ये मी तेच करायचं गात लागा गात लागा गात लागा गात लागा गात भगवंता शांत करा या मनाला अगोदरच ते नियंत्रण असतं म्हणून
तुझी प्रेम गुण दे. भगवंताने जर आपल्याला प्रेम दिलं, प्रेमाशिवाय भक्ती किंमत नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमानी चरवा भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर अहंकार येतो, अभिमान नित्य नवा. म्हणून कसं प्रेमाशिवाय, म्हणून प्रेम दे देवा. प्रेम दिलं की मग ते मन नेणत शांत होतं आणि नेमतं होतं. म्हणून माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी घातली, माझ्याकडे जर तुला यायचं असेल तर लहान होऊन ये, असा नको ओरपण परा सांडीजी, वित्पत्ती आगवी विसरीजी, जगा धाकटी होईजी, तई जवळी कमाल लहानपण देगा देवा. म्हणून पूर्वी मंदिराचे दरवाजे लहान असायचे. असा शिरायचं, देवाला शरण जायचं, लहानपणा घ्यायचा. लहानपणा झाला की त्याला नेणता असं म्हणतात. एक असं आहे नेणोनी नेणता, म्हणजे अगोदरच आपण अज्ञानी आहोत आणि नेमके झालो तर याला अज्ञानाचं अज्ञान म्हणतात. अगोदर आपण अज्ञानी आहोत आणि थोडस ज्ञान मिळवायला लागलो, नेणोनी जाणता झालं, याला साधक असं म्हणतात. काही दृष्टीने प्रयत्न करतो आणि एके दिवशी इच्छित मुक्कामाला पोहोचतो. पण काही लोक नेमके असतात ते जाणते व्हायला लागले एवढ्यातच उड्या मारायला. म्हणजे कसे असतात, बोल अबोलणे बोले, बोल अबोलणे बोले, जागे बाहेर आत निजेले, म्हणजे
पूर्ण विषयाची गोडी तो नरच नवे पायी घर जाणावा तू देई अंतरी संसार भक्ती बाह्यात म्हणून अंतर तुझे पायी याला म्हणतात नेणोनी जाणता आता जाणूनी जाणता अगोदरच नाही ज्ञान आहे संत अगोदरच ज्ञानी असतात इथे आल्यानंतर ते परत ज्ञानी होतात ज्ञान प्राप्त करतात कुठे जातात भगवंताकडे जातात सेवितो हा रस वाटितो अनिका यारे होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची भाऊली समान तोची एकदान असं त्यांनी ते वाटप केलं सहज मी अंधडागा जाणूनी नेणते सहज मी अंधळाका विजली राकार कोणती झाली जन नदी मी माझे हरपले काही अदृश्य प्रीती झाली काही दृश्य म्हणून भगवंताच्या प्रेमाने मला एवढं भेटलं आणि एवढं जर भेटलं प्रेम तो भगवंत सुद्धा आपला होतो नवे नवे पैलवान बाप असावा आणि तो फार रागीट असावा बाजाराला निघाला बाप आज गुरुवारचा बाजार होता आपला पिशवी हातामध्ये घेतली पैलवान बापाने मुलगा दरवाजात आडवा झाला दोनवर पकडलं बाबा कुठे चालले बाजारात अगोदर खाली बसा बाप बसता खाली म्हणजे काय सांगतो म्हणजे घोडा बाबा कोणाचं ऐकलं पैलवानाला बाहेर ऐकेल का तो कोणाचं घोडा व्हायचं पण छोट्याशा मुलाने धोतर पकडलं बापाला घोडा केला आणि त्याच्यावर बसला फुलून काढून कशामुळे तुझे प्रेम पुन्हा देऊन आहे प्रेमामुळे अकबर बादशाह कोणाचंच ऐकायचं कोणाचंच कोण बोलतोय तिकडे मध्ये जर कोणी कोण आला बस किती बिरबल म्हणे याची जरा एके दिवशी काढावी लागेल जरा सगळी सहन करत नाही ठीक आहे मुलाला सांगितलं त्याच्या दरबारात काढून येत नाही म्हणजे माझा बाप बद्दल काही नाही अकबराच्या मुलाला सांगितलं बिरबलाने आणि यायचं कधी मध्ये जेव्हा दरबार भरलेला असतो तेव्हा यायचं नाही तेव्हा मजा येते काय करू म्हणते डायरेक्ट मांडीवर बसून जायचं आणखी काय करायचं म्हणजे ताडी पकडायची ताडी अशी करायची लहान मुलगा त्याने तेवढंच लक्ष बिरबलाने शिकवलं तसा तो मुलगा दरबार सुरू झाला बरगच्च आला डायरेक्ट मांडीवर बसला लगेच दाढी बी अशी करायला राजे साहब ये क्या है तुम्हाला तर काही चालत नाही डायरेक्ट मांडीवर मुलगा बसून गेला तो दाढी ओढतोय बिरबलजी
हे मेरा कलेजा का तुकडा. कशाने होतो? प्रेमाने. म्हणून जाणोनी नेणते करी माझे मन, तुझे प्रेम कोण देऊनी. असं जर केलं नाही, भगवंता तुम्हाला प्रेमच दिलं नाही, मी काय करेन? अभंगाचं दुसरं चरण. मग दिवे भावे असे तुम्हाला प्रेम दिलं नाही, देवा माझ्या मनाला व्यक्त केलं नाही, तर मी संसारात राहणार. मग मी व्यवहारी असे न वर्तन राहणार नाही. भगवंत विचारतात, एक ग्रस्त होता, 50-60 लाख रुपये बांधून खर्चून एसी बंगला बांधला. म्हणे मी या घरात राहत नाही. लग्न केलं थाटामाटा, म्हणे मी संसार करत. इतका पैसा जमवला, म्हणे मी सत्याला वर्गणी दिली. घर बांधलं, घरात रात्री, पत्नी केली, संसार करत नाही, पैसा जमवला, पैसा कुठे खर्च करत नाही. तसं तुम्ही सांगताय. म्हणे तसं नाही, माझ्या मनाला नेमकं करा, त्या जाणत करा, अगोदर नेमकं करा, तरच मी राहील. तेही कसं राहील? जेवी जडा आत पद्मपत्र म्हणजे कमल. कमळ जसं चिखलामध्ये राहतं, अंगाला चिखल लागू देत नाही, तसं मी राहील. गुरुवर्य नतुसिंग बाबा 4-5 दृष्टांत द्यायची. पक्षासारखं राहायचं. पक्षी अंगणी एका गुंतोनी तैसे असावे संसारी जोगरी प्राचीना. वस्ती करा सारखं राहायचं. वस्ती करा, वस्ती आला प्रातःकाळी निघून येणार. तैसे असावे संसारी जोगरी प्राचीना. पोष्टमन सारखं राहा. पोष्टमन आणि सरकारी पैसा याचा संबंध नाही. कोरड्या नारळासारखं राहावं. डंका टाकला की कवट्या इकडे, गोटा तिकडे, असं राहा. नतुसिंग बाबा यांची 8 दृष्टांत दे, तसं संसारामध्ये राहावं. करा महाराज म्हणतात, भक्त मस्त प्रमाण सत्यवादी करी संसार सकट अलिप्त कमळ जडी जळी. कमळ जसं झडामध्ये चिखलामध्ये अलिप्त राहतं, तसे संत प्रपंच सर्व
शेखरिका पांडुरंगा शुद्ध रंग असं पद्याच्या भंगामध्ये सारखं बोलले. कारण प्रपंच नाहीच आहे. प्रपंच एक झाला होता, समोर हे मिथ्या वाटतात, हे कथा कल्पना भावुक आहे, कथा कल्पना कळेना न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. म्हणून भरपूर प्रमाणात नाहीच तसं नाहीच आहे. एक संन्यासी राजाच्या लग्नाला गेला, लग्न पाहिलं, आटामाटा 21 तोफांची सलामी, फटाके, डीजे, बँड. घरी आला, रात्री झोपला आणि त्याला स्वप्न पडलं, माझं बी लग्न होत आहे. कोणाचं? संन्यासी. नवरी आली, घोड्यावर बसली, नवरदेव घोड्यावर बसला, पूजन झालं, स्टेजवर बसले, 21 तोफांची सलामी झाली आणि बाबा जागे झाला. कुठे नवरे कुठे नवरे? या नदी बाहुली आभराची जनक राजा झोपला, स्वप्नात भिकारी झाला. सकाळी उठला, पंडितांची सभा बोलवली. रात्री मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये भिकारी झालो. हे खरं का ते खरं? आता मी राजा आहे हे खरं का स्वप्नातला भिकारी? बहुतेक पंडित लोकांना उत्तर देतात, टाका यांना जेलमध्ये. एक 8 ठिकाणी अंग वाकडं तिकडं होत, काठी हातामध्ये, थर 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 अंग कापत होत. मेन गेट मध्ये प्रवेश केला, शिपायाने अडवला, हे थांबा. घाबरत थांबवतो? मूर्ख, तू मूर्ख, तुझा राजा मूर्ख, मला थांबवतो? निरोप दिला. असा एक म्हातारा आहे, होता तरुणच. तो मला मी मूर्ख म्हणतो, तू मला मूर्ख. येऊ दे त्याला आहे. आज रात्री स्वप्न पडलं, ते खरं का आताचा राजा खरा? हेही खरं नाही, ते बी खरं. स्वप्नातला भिकारी, स्वप्नाची सृष्टी चेल्याने. म्हणून स्वप्न बी खरं नाही आणि जागृती बी खरी नाही. एक दिवस तुला हे राजपद सोडायचं आहे. म्हणून जे बी चढा आज पद्मपद, संसारात असं राहावं, असं राहावं, कमल पुष्पासारखं राहावं, पद्मपंत्र विभाम बसा, असा एक लोक आहे, तसं राहावं. तुकाराम महाराज म्हणतात, मी राहीन या संसारात, पण असा राहीन. आणखी पुढच्या 3ऱ्या चरणात I
ऐकोनी न ऐके निंदा स्तुती गाणी निंदा ऐकणारी माझी स्तुती बी केली कोणी. आता पाऊस पडला, जमीन ओली झाली, मस्त सुगंध येतो, जमीन बी तृप्त होऊन जाते. थोडीशी ताण दिली की लगेच तडे पडून जातात. थेंबे निविरी वाऱ्याची चिखल जैसा. पाऊस पडला तर जमीन फुलत जाते. म्हणजे तसा माणूस आहे, त्याची कोणी स्तुती केली तर तो फुलून जातो. आणि कोण दोन शब्द वेळी वापरी बोलला की लगेच तोंड उतरून देतात. संत तसं करत नाही. निर्दे कोणे माही निर्दे कोणे हिंदी कोणी मारी मारी वरती कोणी पूजा. संतांना मान करो कोई मुंह पर मारो, वो दोनों उनको प्यारे हैं. वो नर नहीं बारे, नर नहीं बारे, वो सब दुनिया से न्यारे. गुरुवारी मोठे बाबांना अनेक लोक बोलून राहिले. कधी उत्तर दिलं नाही, कधी उत्तर कधीच उत्तर. आपल्या खानदेशच्या भूषण वैकुंठवासी रामदास बाबा वरसडेकर महान योगी होती. 2 गट पल्ले पोहा 2 गट पल्ले पोहा. एक गट इकडे, एक गट तिकडे. मी आवाजकडे होते. बरोबर 2 गट पल्ले. मग त्यावेळेला गुरुवारी बाबासाहेब आहेत होते. इकडचे लोक जायचे, बाबा ते असं बोलतात. तिकडचे लोक बाबा हे असं बोलतात. अरे मी बाहेर जातो, मला काहीच नाही. आणि बरं केलं मला बाहेर करून टाकलं देवाने. या तुमच्या भानगडी मला ऐकू येत. जैसा का उन्मुनी योगी राज. योगी लोक काय करतात, दोन्ही खिडक्या बंद करतात आणि मस्तपैकी चिंतन करतात. एक संन्यासी होते, एका माणसाने 2 क्वार्टर मारून घेतले. गेला तो बाबा काय पोतांना म्हणे, काय लोकांना म्हणे, मी कोणाचं घेत बी नाही, कोणाला काही देत बी नाही. माझा चिंतन करतो, आनंदात राहतो. ते काही नाही, संध्याकाळपर्यंत तुमचा मुक्काम आलाच पाहिजे. काय लावून दिलं तुम्ही 8 दिवसापासून. म्हणे ठीक आहे. बाबांनी काय केलं, डोळे बंद केले
कान बंद केले, माळा खाल्ली, चिंतन सुरू केलं. याने शिवीगाळ एक शिवी पुन्हा रिपीट केली. वॉटर घेतल्या होत्या, ती बी गरम वरून उन्हाळा. आज कसं ऊन होता आणि यंदाचा उन्हाळाच कूलरला बी गरम करून टाकलं. तशी गरम हात बी बाहेर बी कोरडातून पडायला. बाबा 4 तासापासून शिवीगाळ करतोय, अजून तुम्ही मला उत्तरच देत नाही. जर आता उत्तर दिलं नाही तर मी दगडावर डोकं आपल्याने इथेच मरून जाईल. येडं दिसतं म्हणे, मरण बिद्दल आपलं नाव येत म्हणजे काय म्हणणं, मी इतक्या शिवाय देतोय तुम्हाला, तुम्ही काहीतरी उत्तर द्या ना. अरे तू तुझ्या मित्राला 2000 रुपयाची मनी ऑर्डर केली, तुझ्या मित्राने त्या फॉर्मवर सहीच केली नाही, कुठे जाईल ती मनी ऑर्डर? भेजने वाले का नाम और पूरा पत्ता, रिटर्न टू सेंडर. सकाळपासून शिव्यांची मनी ऑर्डर करतोय, मी सहीच कुठे जातील शिव्या? म्हणजे माझ्यात मला लागते, मागून चालते, पाणी देऊ का? असे संत असतात. निंदा मत करना किसकी, निंदा मत करना किसकी, करते बाप कबीर. निंदा मत करना किसकी, करते बाप कबीर. खुदा ने करवाया, खुदा ने करवाया. भगत की निंदा भगत करे, भगत की निंदा भगत करे, वही नरक में गया. निंदा मत करना किसकी, करते बाप कबीर. निंदा मत करना किसकी, करते बाप कबीर. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. झूठा तो नरक में गया, सच्चा वैकुंठ वैसा. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर ने. ज्याचं त्याला, सच्चा माणूस कधीच गेलो नाही, झूठा नरक में वळला. म्हणून ऐकोनी नायकी, निंदा स्तुती गाणी, जैसा का उन्मनी योगीराज. योगी लोक जसं आपलं योग साधना करतात त्याप्रमाणे मी राहील महाराज. मग तुम्ही असे राहणार. जो संसार आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहणारच नाही का? तो कसा असेल संसार? मस्त हरिपाठामध्ये सरळ प्रमाण दिलंय. असा लटिका प्रपंच आहे. त्या प्रपंचाच्या नादात कुणी कापणे एक ब्राह्मण वारकरी होता. आपलं शिद बरोबर वारी करायची.
पूर्वी काय अशी वाहनं नसायची, पाठीवरच होतं. नदीवर जायचं, पत्नीने डाळ तांदूळ भाजून दिले होते, त्याची खिचडी करायची, ती खायची, पुढे चालायची. नदीवर गेले, चांगली नदी वाहत होती. 3 दगड मांडले, पातेला जवळच होतो, नदीचं पाणी घेतलं, खिचडीचं साहित्य टाकलं, एक काडी घेतली, खिचडी आणून दिली, वर पातेलं ठेवलं, खालून चाळ लावला आणि ब्राह्मण बुवा स्नानाला गेले. संध्या करून तिकडून आले, तिकडे 2 गुराखी आले, त्याने ते पातेलं काढलं आणि खिचडीचा रंग पाहिला. त्याला विषयाची परीक्षा होती. पेशव्यांच्या काळामध्ये पिंगळे नावाचे सरदार होते, त्यांना विषयाची परीक्षा करायची. पिंगळा नावाचा जो पक्षी आहे त्याने विष पाहिलं तर त्याचा डोळा पांढरा होता. म्हणून विषयाची परीक्षा करण्याचे काही काही नियम आहेत ते त्यांना माहिती. विषयाची परीक्षा आज बी गाढव विषयाची परीक्षा. पूर्वी राजे लोक गाढवाला युद्धावर न्यायचे, बादलीभर पाणी काढायचं, गाढवा पुढे ठेवायचं. गाढव जर पिऊन गेलं समजायचं याच्यात विष नाही, आणि गाढवाने जर तोंडच लावलं नाही याच्यात नक्की विष. म्हणून विष मिश्रित पाणी गाढव कधीच पित नाही. विष मिश्रित पाणी गाढव, त्याला ती परीक्षा आहे, ती परीक्षा आहे. म्हणून त्या गुराख्याने पाहिलं या खिचडीचा रंग हिरवा आहे, नक्की याच्यात विष. ब्राह्मण आले, त्यांना सांगितलं गुराख्याने ही खिचडी खाऊ नका, फेकून द्या. म्हणे मला तुमचा भेद कळाला, मी फेकून द्यायची, तुम्ही दाबून घ्यायची. बाबा आमच्या भाकरी बरोबर आहे, या बघा. म्हणे मग का फेकायला होता? मी डाळ तांदूळ माझ्या पत्नीने बांधून दिले, पाणी नदीचं घेतलंय. म्हणे मग खिचडी हलवली कशी? ती काठी घेतली, काठी, त्या गुराख्याने ती काठी घेतली आणि अशी दगडावर मारली. मारल्याबरोबर तिचे 2 तुकडे झाले. छोटस चवळ दिली, विषयाचं पेलू त्याच्यात सापाचं. त्याने पाहिलं या सापाने या खिचडीत गरड ओंबली आहे. तुम्हाला तुमच्या लिंगाची शपथ आहे म्हणे ब्राह्मण बाबा, आता खिचडी खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका. ब्राह्मण बाबा हुशार होतात, तुमच्या पाया पडतो, तुमच्यामुळे माझे प्राण वाचले. तुम्ही जर सांगितलं नसतं मी खाऊन घेतली असती. आता मला कळालं की याच्यामध्ये विष आहे, मी ते टाकून देतो. माऊलींचं प्रमाण आहे, विषे रांधिली रस सोयी, जै जेवणारा ठाऊगा होई, तै ताटची सांडोली जाई जिया. तसा संसार अख्खाचून दुःखाने भरलाय, अनेक दुःख सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहेब पाशान फुटती, भय ताप चित्ती भरलासे. म्हणून देखोनी न देखी प्रपंच हा दृष्टी, त्याला मी पाहिजे त्याच्यामध्ये सत्यवादी करी संसार सकट आले तुझं कमळ. महाराजांचं प्रमाण मी दिलंच, म्हणून अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये राहणार. राहून आसोनी नसावे, संसारी असावे, आसोनी नसावे, बदन करावे, असा मी राहील. महाराज असं जर केलं नाही आम्ही तर तुका मरे आहे गांगे यावा, तुका मरे गांगे यावा, तुका मरे गांगे यावा, तुका
का म्हणे धरिया वाचून करणे तो सीन वाटत असे. हे जर दिलं नाही ना देवा तुम्हाला, प्रेम दिलं नाही, माझ्या मनाला अहंकार मुक्त केलं नाही, निंदा माझी कोणी केली मी ऐकलीच नाही, स्तुती केली ती मी ऐकली नाही, प्रपंच केला पण कसा केला? आजान सिद्ध आणि साधन सिद्ध संत दोन प्रकार आहेत. माऊली आजान सिद्ध संत होते आणि तुकोबाला साधन सिद्ध संत. पत्नी केल्यानंतर काय होतं? एक नाही तर दोन. संसार कसा करावा लागतो? मुलं बाळ सर्व चटके महाराजांनी सोसले. त्याच्यातून मी परमार्थ कसा केला हे सर्व इत्थंभूत आपल्या जीवनाचा सार. त्या संसाराचं दुःख मला कळालं म्हणून जाणवणी नेणते तरी त्या गवळणी नेणत्या होत्या. गवळणी नेणत्या लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचोनी जपत लोका गोकुळीच्या केली या वाचोनी रिमिक्स मधले चालले. मिक्स आणि रिमिक्स. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचोनी जपत. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाक्यावाडी अंध कृष्ण नवनी. म्हणून भगवान त्यांच्या घरी जायचा का? तर त्या जाणत्या होत्या, नेमत्या होत्या. म्हणून तुकाराम महाराज तीच मागणी करतात, जाणवणी नेणते तरी माझे मन तुझी प्रेम गुण देवोनिया. ज्ञानेश्वर कारण बाहेर बी फुलं आहे ना, आत बी फुलं आहे. इकडे कोपराही बदलाय. करमूडचं मला हेच वैशिष्ट्य चांगलं वाटतं. कधी बी कीर्तन असतो, गर्दीत असतो. आज दिंडीमध्ये मी माझ्या माता भगिनी एक रंगाच्या साड्या. आनंद वाटला मला. थोड्या टाळ्या बी वाजून द्या ना. किती आनंद वाटतो. म्हणून असा परमार्थ व्हावा जेणेकरून त्याची वाढ व्हावी. अशी ती वाढ आपल्या करमुळला होते. किती सत्य होतात, किती सत्य होतात. म्हणून
अकल्प आयुष्य व्हावे तया थोडा माझी या सगळ्या हरीच्या